एका बकेटमध्ये हातावर पाणी घेतलं, ग्लोव्स घातले, बास्केट घेतलं आणि त्याला पुसलं. त्याच्यावर पाणी टाकून नंतर अर्धा एक तासानंतर परत दुसऱ्या हात मारून 3 दिवस इकडनं साफ करायचं, 3 दिवस इकडे साफ करायचं. म्हणून विचारायचं तुम्ही कॅन्सल करा. ठीक आहे, पहिले 3 दिवस तुमच्याकडे करायचं, नंतर 3 दिवस करायचं. हे बिलकुल बरं आहे. बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी ज्ञानोबा वायदुस. बीड जिल्हा रुग्णालयाच्या या परिसरामध्ये लिफ्ट बंद असल्यानं मागच्या 2 दिवसापासून सोशल मीडियावर वेगवेगळ्या माध्यमातून जी काही टीकाटिप्पणी होती आहे त्याच दृष्टिकोनातून पाहिलं गेलं तर मी आहे बीड जिल्हा रुग्णालयाच्या याच लिफ्ट विभागामध्ये. ही जी काही लिफ्ट आहे ती गेल्या 15 वर्षापूर्वी या ठिकाणी बसवण्यात आली आहे. याच्या अगोदर या ठिकाणी PWDच्या माध्यमातून अनेक वेळा दुरुस्ती केली, तर एक वेळा पूर्णतः लिफ्टचं सामान बदलण्यात आलं होतं. मात्र ही वारंवार लिफ्ट अनेक वेळा बंद झालेली पाहायला मिळाली. आज देखील तशाच पद्धतीमध्ये बंद आहे. सर, नेमकी लिफ्टची परिस्थिती आहे, बंद आहे, नेमका काय विषय होता आणि आता काय उपाययोजना केल्या, काय सांगा? मी डॉक्टर सतीश कुमार सोळंके, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय बीड. ही जी सदर जी लिफ्ट आहे ही लिफ्ट गेल्या 3-4 दिवसापासून बंद आहे. तर आता आम्ही याची एक उपाययोजना म्हणून जोपर्यंत लिफ्ट दुरुस्त होत नाही त्या लिफ्टच्या दुरुस्ती संदर्भामध्ये आम्ही त्या PWD जे आहे त्यांच्यासोबत एक जॉईंट इन्स्पेक्शन करून घेणार आहोत. त्या अनुषंगाने ह्या लिफ्टचे जे काही आहे, म्हणजे गेल्या मी आता याची माहिती काढली, मी 1 महिन्यापूर्वी जेव्हा रुजू झालो तेव्हा याची माहिती काढली, तेव्हा असं माहीत पडलं की ह्या लिफ्टच्या दुरुस्तीवर आणि देखभालीवर बरेच वेळा खर्च करावा लागलेला आहे. आणि त्याच्यामुळे काय होऊन राहिलं की लिफ्टची जेवढी किंमत नव्हती त्या किमतीपेक्षा सुद्धा जास्त दुरुस्तीवर होऊन राहिली आहे. म्हणून आता ही बाब आम्ही सदर कलेक्टर सरांच्या निर्देशनास आणून देऊन पुढच्या आठवड्यामध्ये PWD इलेक्ट्रिकल विंग, PWD सिव्हिल विंग आणि कलेक्टर साहेबांसोबत आम्ही जॉईंट इन्स्पेक्शन करू आणि या लिफ्टचं मेंटेनन्स जे आहे ते कसं करायचं किंवा या लिफ्टच्या रेकॉर्ड्सवरून तिला पूर्णपणे बदलून टाकायचं किंवा त्या हिशोबामध्ये कोणता निर्णय घ्यायचा ते आम्ही सर्व याच्यावर आता पूर्ण प्रशासकीय यंत्रणेचा एक मीटिंग घेणार आहोत. सध्या तात्पुरत्या स्वरूपामध्ये मी सध्या एक अटेंडंट आणि सिक्युरिटी गार्ड जिथून आपल्याला पेशंट आणावं लागतं तिथे आम्ही ठेवलेले आहेत. ते 3ही शिफ्टमध्ये राहतील. म्हणजे काय होईल की रुग्णांना कुठल्याही प्रकारचे किंवा रुग्णाच्या नातेवाईकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही त्याची आम्ही पुरेपूर काळजी घेतो. माझ्या सर्व कर्मचाऱ्यांना, माझ्या पूर्ण स्टाफला मी माझं सांगणं आहे की सर्वांसोबत सौजन्यानं सौहार्दपूर्ण वागायचं. आलेल्या रुग्णांना आपण व्यवस्थित सेवा दिली पाहिजे या दृष्टीने कटाक्षाने आमचं लक्ष देणे सुरू आहे. प्रत्येक वॉर्डाच्या इंचार्जला सुद्धा अशा इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे. प्रत्येक डिपार्टमेंटच्या HODला सुद्धा आम्ही याची माहिती दिलेली आहे आणि ताबडतोब आम्ही ही लिफ्ट आता याचं काहीतरी आम्ही दुरुस्ती करून घेऊ किंवा हे बदलून घेऊ जिल्हा प्रशासनामार्फत. हे याविषयी आम्ही कारवाई करणार आहोत. नक्कीच पाहिलं गेलं तर लिफ्टचा हा जी काही विषय होता तो गेल्या अनेक दिवसापासून होता. आजच लिफ्ट बंद पडली नाही तर गेल्या मागच्या काळात सुद्धा लिफ्ट बंद पडली होती. मात्र या लिफ्टच्या देखभालीसाठी एक स्वतंत्र यंत्रणा आहे PWDच्या मार्गदर्शनाखाली. या लिफ्टचं दुरुस्तीचं नियोजन होतं, मात्र तो कॉल जो असतो तो कॉल उशिरा होतो आणि ते आल्यानंतर ती दुरुस्त होते. मात्र सध्या या ठिकाणी जिल्हा शल्य चिकित्सक सतीश साळुंके सरांनी कुठल्याही रुग्णाला अडचण येणार नाही म्हणून एक सिक्युरिटी गार्ड आणि कर्मचारी या ठिकाणी रुग्णसेवेसाठी ठेवलेला आहे. जोपर्यंत ही लिफ्ट चालू होत नाही किंवा तिची दुरुस्ती होत नाही तोपर्यंत रुग्णसेवेमध्ये ही यंत्रणा कार्यरत असणार आहे. येणाऱ्या काळात लिफ्ट चालू झाल्यानंतर सगळे काही प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील हे नक्कीच खरं. आणि पेशंट तुमच्या वॉर्डमध्ये नेता असेल खाली की आम्ही पुढे कनेक्ट केलेला आहे.
ते तिथंच राहतो. 5 नंबरच्या समोर आपण सेक्युरिटी इमर्जन्सीमध्ये 2 आपल्या बीड शहरात भव्य दिव्य स्वरूपात स्वस्त दरात घर बांधकामाचे मटेरियल मिळण्याचे एकमेव ठिकाण चौरे हार्डवेअर बीड. या ठिकाणी तार, खिळे, सिमेंट, लोखंड, सल्ला, केमिकल इत्यादी साहित्य होलसेल दरात मिळतील. संपर्क यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाजवळ बीड. याच परिसरात 4 मोठे हॉल आणि 4 गाळे किरायाने देणे आहे. संपर्क 98 50 16 39 07.